हॅलो स्टुडंट्स, तर आपल्याला आता NTA ची नोटीस आलेली आहे की BMSचा फर्स्ट कॅप राऊंड हा सुरू होणार आहे. तर आपण बघूया इम्पॉर्टंट डेट्स NTAने आपल्याला सांगितलेले आहे. तर फर्स्ट आहे सीट मॅट्रिक्स फॉर BMS म्हणजे काय, तर कोणकोणत्या कॉलेजमध्ये किती किती जागा आहेत, तर हे सीट मॅट्रिक्स आपल्याला 10 सप्टेंबरला कळणार आहे. ठीक आहे. नंतर आहे ऑनलाईन फिलिंग ऑफ चॉईस ऑर प्रेफरन्स फॉर्म. तर त्याच्यानंतर लगेच त्याच दिवशी आपल्याला प्रेफरन्स आपलं कॉलेज कोणतं आपल्याला प्रेफरेबल आहे तर ते फर्स्ट नंबरला टाकायचं. त्यानंतर दुसरे कॉलेजेस टाकायचे. आपल्या आवडीचं कॉलेज हे पहिले टाकायचं. तर ते प्रेफरन्स तो सुद्धा फॉर्म भरायचा आपल्याला 10 ते 9 या सप्टेंबरच्या तारखेपर्यंत. तर आता हे लगेच आहे कारण MBBSचं सुद्धा सेम ते फास्ट प्रोसिजर घेत आहे, त्याच्यामुळे BMSचं सुद्धा प्रोसिजर फास्ट होणार आहे. नंतर आहे डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड फर्स्ट सिलेक्शन लिस्ट आणि नंतर लगेच त्याचा 14 सप्टेंबरला त्याचा लगेच डिक्लेअर होणार आहे की तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागला आहे, तुमची सीट कोणत्या कॉलेजला लागलेली आहे. तर हे लगेच 14 सप्टेंबरला आहे. नंतर फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन म्हणजे आपल्याला तिथे जर आपल्या आवडीचे कॉलेज भेटले, तुम्हाला जे पाहिजे ते कॉलेज भेटलं, तर तिथे जायचं आहे. त्या कॉलेजला आपल्याला 15 तारीख ते 18 तारीखपर्यंत आणि हे तर टाईम 5:30 पर्यंतच दिलेला आहे. तर एवढ्या तारखेच्या मध्ये तिथे जाऊन जर चॉईस आपली जर बरोबर असेल तर तिथे रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे. तर त्याची आपल्याला मुदत दिलेली आहे 15 तारीख ते 18 तारीख. तर हे तुम्ही लवकरात लवकर जा आणि फॉर्म हे भरून घ्या कारण आपल्याकडे आता लिमिटेड टाईम आहे. तर तुम्हाला याच्यावर काही डाऊट असते तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू.